नमस्कार, होम बेस कुक आकी 2 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत पनीर हैदराबादी। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच त्याच चवीची पण घरातील साहित्य वापरून कशी बनवायची ते पाहूया। यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतले आहे। इथे मी थोडंसं तेल जास्त घेतले आहे। आपण यामध्ये मसाला फ्राय करून घेणार आहोत। यासाठी आपण इथे छोटे 3 कांदे कट करून घेतले आहे आणि ते तेलामध्ये छानपैकी आपण फ्राय करून घेऊया। कांदा थोडासा ब्राउन झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत लसूण। लसूण इथे 1 वाटी लसूण घेतला आहे। पनीर हैदराबादीसाठी लसूण जास्त वापरायचा म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते। 5 ते 7 हिरव्या मिरच्या आणि हे सर्व तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे। आपला मसाला तेलामध्ये छान ब्राउन झाला आहे। आपण तो आता काढून घेऊया आणि यामध्ये आपण इथे मी 250 ग्रॅम पनीर वापरले आहे। त्याचे 2 भाग करून आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। अगदी ब्राउन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। पनीर फ्राय होईपर्यंत मसाला पाहूया। इथे मी अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे। हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। पनीर आपलं छान फ्राय झालं आहे। आपण ते आता मिठाच्या पाण्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे पनीर आपलं अगदी सॉफ्ट राहते। त्यानंतर आपण जो मसाला वाटला होता त्यामध्ये आपण अर्धी वाटी दही मिक्स करून परत एकदा ते वाटून घेणार आहोत। वाटल्यानंतर छान अशी पेस्ट तयार होते। यामध्ये पुदिन्याऐवजी तुम्ही पालकही वापरू शकता। तेलामध्ये आपण टाकण्यासाठी इथे जिरं, 3 लवंग, वेलची, काळी मिरी, 2 मोठे वेलची, दालचिनी आणि 2 लाल मिरच्या घेतल्या आहेत। ज्यानंतर मसाल्याला छान फोडणी दिल्यानंतर आपण जे वाटलेला मसाला आहे तो तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं मसाला छानपैकी परतवून घ्यायचा आणि मसाल्याला आपल्या पटकन असं तेल सुटतं झाकण ठेवल्यामुळे आणि पटकन तो परतला जातो। तर मसाला छान परतला आहे। आपण यामध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर, काळी मिरी, गरम मसाला आणि थोडीशी लाल तिखट पावडर मिक्स केली आहे आणि छानपैकी हे परतवून घेऊ आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून हा मसाला शिजवून घेणार आहोत। छानपैकी आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार होईल। यावर आपण परत झाकण ठेवून एक साधारणतः 5 मिनिटं त्याची छान असं आपण त्याला शिजवून घेणार आहोत। पनीर हैदराबादी करताना भाजीला आपल्याला ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही। यामध्ये इथे मी घरचीच आपली क्रीम म्हणजे जी दुधावरची साय असते ती वापरली आहे। इथे तुम्ही क्रीम ॲड करू शकता पण आपण ती क्रीम नेहमी वापरत नाही म्हणून घरच्या दुधाची साय काढून आपण यामध्ये मिक्स करू शकता। अगदी हॉटेलसारखी टेस्ट लागते। साई मिक्स केल्यानंतर आपण परत एक 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून ही ग्रेव्ही छान उकळून घ्यायची। अगदी आपली हॉटेलसारखी परफेक्ट अशी याची चव लागते। ग्रेव्ही आता इथे आपली परफेक्ट अशी तयार झाली आहे। तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि फ्राय केलेले पनीरचे आपण मोठे असे कट्स करून घेतले आहेत। ते ग्रेव्ही मध्ये मिक्स करूया आणि आपण याला 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून छानपैकी त्याला आपण उकळून घेणार आहोत म्हणजे भाजीची टेस्ट छान लागते। हे असं छान मिक्स करून घ्यायचे। यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटांनंतर बघा भाजीला आपल्यावरती तेल सुटले आणि परफेक्ट अशी आपली पनीरची ग्रेव्ही तयार झाली आहे आणि पनीर ही अगदी सॉफ्ट असे लुसलुशीत झाले आहेत की आपण ते फ्राय केल्यानंतर मिठाच्या गरम पाण्यामध्ये ठेवले ते त्यामुळे ते मस्तपैकी असे एकदम सॉफ्ट झाले आहेत।
यानंतर आपण यामध्ये थोडीशी ॲड करूया कस्तुरी मेथी। तर तयार आहे आपले पनीर हैदराबादी। तुम्हाला माझे रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा आणि गार्निशसाठी तुम्ही वरून थोडेसा लाल मसाल्याचा तडका किंवा क्रीमही वापरू शकता, पण आपण क्रीम नाही वापरत येते। लाल मसाल्याचा तडका किंवा कस्तुरी मेथीही तुम्ही वापरू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।